तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर तसं तुम्हाला माहिती आहे आत्याच्या घरी विठ्ठलवाडीला आलोय. मग गाडी आम्ही काल रात्री काकाच्या एरिया म्हणजे काकाच्या एरियात राहते तिथं लावलेली. मग काय गाडी घ्यायला आलेलो पप्पांनी. मग काकाचा मुलगा म्हणजेच माझा भाऊ आला, बोलला चल सायकल फिरू. मग काय बहिणीच्या मुलाची सायकल घेतली, निघालो आम्ही. हा बघा किती पुढे गेला. मग काय थोड्याच वेळात आम्ही आलो काकाच्या घरी. तेव्हा त्या छोट्या भावाला रात्री झोपेत मुंगळा चावलेला, डोळा सुजलेला होता. मग खाल्ली आम्ही मॅगी मिळून, दोघांनी मिळून मस्त मॅगी खाल्ली. मग त्याला बाय बोलून आम्ही निघालो पाणीपुरी खायला. मग इथं पाणीपुरी खायला आलो. इथं खूप गर्दी होती. मग समोरच्या साईडला इथं काय गर्दी नव्हती, तिथं खाल्ली. मग मम्मी आणि आत्याची चालू होती तयारी स्वयंपाकाची. मग काय सगळे भाव बसलेले होते. मग हा बहिणीचा मुलगा आला, पियानो मस्त वाजवतो बघा कसा वाजवतो. मस्त वाजवला त्याने पियानो. मग तो गेला त्याच्या घरी. मग आम्ही पण बसलो जेवायला. मग काय सगळ्यांना बाय बोलून आम्ही पण निघालो ऐरोलीसाठी. सगळ्यांना मस्तपैकी सगळे बाय करायला लागलेले व्हिडिओ मध्ये. मग काय गाडीत बसला, भाऊ चिडवायला लागला, भावाने बहीण चिडवायला लागले की तुला पाठी बसवले एकट्याला. बोललो काय करणार भावा, एकटा बसणार ना, आता कोण बसणार सोबत. मग काय मी पण एकटा बसलेलो पाठी मागं, पप्पा आणि मम्मी पुढे बसलेले. मग काय आम्ही मस्त इथं शिरफाट्याला आलो. शिरफाटा हा रस्ता खूप खतरनाक आहे, चांगला आहे म्हणजे एवढं काय खतरनाक नाही. मग काय इथं पुढंच हायवे, इथं हा पण रस्ता डेंजर आहे थोडा, म्हणजे जंगल वगैरे. मग आलो घरी ऐरोलीला. तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय.